वेगवेगळ्या भागात ही झाडं लावली जातील। 15 फुटांची या झाडांची लागवड होणार आहे। बच्चू कडू विरुद्ध न्यायालयाचं जामीन पत्र अटक वॉरंट। कडू आणि कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये आंदोलन केलं होतं। सत्र न्यायालयात कडूंविरोधात खटला दाखल होता। सुनावणीला सातत्यानं गैरहजर राहिल्यामुळे अटक वॉरंट जारी केलाय। बच्चू कडू आज सत्र न्यायालयात हजर राहतात का याकडे लक्ष आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? नक्कीच बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये गोसे खुर्द प्रकल्पासाठी जे आहेत कार्यकर्ते भंडाऱ्यातले कार्यकर्त्यांना भंडाऱ्याच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जे आहे ते नागपूरच्या आमदार निवास परिसरात जे आहे ते उग्र आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे जे आहे ते सीताबर्डी पोलिसांकडून यांच्यासह 10 आरोपींविरुद्ध कलम अंतर्गत FIR जे आहे ते नोंदविला होता। या प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयाकडून यांच्या विरोधात आता खटला दाखल आहे आणि त्या खटल्यावरील सुनावणीच्या सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे बच्चू कडू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भानं बच्चू कडूची काय भूमिका हे सुद्धा पाहणं लक्ष असणार आहे। बच्चू कडू आज सत्र न्यायालयात हजर राहतात की काय याकडे संपूर्ण लक्ष असणार आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सत्र न्यायालयात आज बच्चू कडू उपस्थित राहतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। नागपुरात अवैध होर्डिंग्ज विरोधात प्रशासनानं कारवाई केली आहे। होर्डिंग्ज मधील शुभेच्छकांना 5 लाखांची